ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। 5 ऑगस्ट राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ठरवलेला हा मुहूर्त होय। पुढच्याच महिन्याच्या 5 तारखेला अयोध्येतल्या राम मंदिराचं भूमिपूजन होणार आहे आणि त्यासाठी पंतप्रधान अयोध्येला जाणार असल्याचंही कळतंय। काल अयोध्या निर्माण ट्रस्टची महत्त्वाची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी 3 आणि 5 ऑगस्ट या 2 तारखा पंतप्रधान कार्यालयाला कळवण्यात आल्या होत्या। यापैकी पीएमओने 5 ऑगस्टवर शिक्कामोर्तब केलेलं आहे। प्रशांत कदम आमचे प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देतात। प्रशांत, तसं पाहिलं तर 5 ऑगस्ट ही तारीख खूप खास आहे, कारण कलम 370 याच दिवशी हटवल्याची सुद्धा एक नोंद आहे। 5 ऑगस्टला आता राम मंदिराचं सुद्धा भूमिपूजन होणार आहे। खूप महत्त्वाचा दिवस म्हणायला हवा हा। नम्रता, गेल्या काही दिवसांपासून या संपूर्ण मंदिर निर्मितीचं काम नेमकं कधी सुरू होणार याची खूप चर्चा होती। मागच्या वर्षी नोव्हेंबरमध्ये सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला। त्याच्यानंतर 3 महिन्यामध्ये या मंदिर निर्मितीच्या कामासाठी एका ट्रस्टची स्थापना करण्यास सांगितलेलं होतं। फेब्रुवारी महिन्यामध्ये सुप्रीम कोर्टाच्याच आदेशानुसार या ट्रस्टची स्थापना झाली आणि त्यानंतर तेव्हा चर्चा होती की रामनवमीचा एखादा मुहूर्त साधून मंदिर निर्मितीचं काम सुरू होईल। मात्र दरम्यानच्या काळामध्ये कोरोनाचं सारखं एक मोठं संकट आलं आणि त्यामुळं हा सगळा कार्यक्रम जो आहे तो लांबणीवरती पडलेला होता। अजून जरी आपण पुरते या संकटातून सावरलेलो नसलो तरी आता या कामासाठी फार उशीर झाला नाही पाहिजे अशी भावना त्या ठिकाणी वाढू लागलेली होती आणि म्हणून काल या मंदिर ट्रस्टची एक बैठक झाली, ज्याच्यामध्ये एकूण 15 सदस्य आहेत आणि त्यांनी 2 तारखांचा प्रस्ताव पंतप्रधान मोदींकडे दिलेला होता। एक तर 3 ऑगस्ट ज्या दिवशी पौर्णिमा आहे आणि दुसरी म्हणजे 5 ऑगस्ट। यातली 5 ऑगस्ट ही तारीख निश्चित करण्यात आलेली आहे आणि या दिवशी पंतप्रधान मोदी हे स्वतः अयोध्येला जाऊन त्या ठिकाणी भूमिपूजन करतील आणि ही एका अर्थानं खूप महत्त्वाची घटना असेल, कारण जेव्हापासून मोदी पंतप्रधान झालेले आहेत 2014 नंतर ते अयोध्येला गेलेले नव्हते आणि हे त्यांचं पहिलं अयोध्येमधली दौरा असेल, कारण याच्या आधी त्यांनी इतर अनेक मंदिरांना भेट दिलेली आहे। वाराणसी असेल, केदारनाथ, मात्र अयोध्येमध्ये ते अद्यापपर्यंत गेलेले नव्हते। त्याच्यावरून काही राजकीय नेत्यांनी टीकासुद्धा केलेली होती। मात्र जेव्हा हा सगळा विषय मार्गी लागताना दिसतोय आणि हे काम आता प्रत्यक्षात सुरू होणार आहे, त्यावेळी मोदी तिथं जातील आणि हे भूमिपूजन करतील। जसा तो उल्लेख केला की मागच्या वर्षी 5 ऑगस्टलाच कलम 370चं विधेयक जे आहे ते संसदेमध्ये आलेलं होतं आणि हा भाजपच्या एक राजकीय विचारसरणीतला एक म्हणजे खूप प्रलंबित असलेला हा विषय होता। हा सुद्धा म्हणजे कलम 370 असेल, राम मंदिर असेल, तर हे एकापाठोपाठ एका वर्षामध्ये मार्गी लागतात। ही सुद्धा एक त्या अर्थानं राजकीयदृष्ट्या महत्त्वाची गोष्ट, कारण मोदींची दुसरी टर्म सुरू झाली त्याच्यानंतर एकापाठोपाठ एक धडाक्यानं निर्णय त्यांनी घ्यायला सुरुवात केलेली होती। कलम 370 सारखा जवळपास 4 ते 5 दशक प्रलंबित असलेला प्रश्न जो आहे तो त्यांनी मार्गी लावलेला होता। नंतर सुप्रीम कोर्टाचा निकाल आल्यामुळं राम मंदिराचा प्रश्न सुद्धा मार्गी लागला आणि आता हे पुढचं काम जे आहे ते सुरू होईल। खूप महत्त्वाचा दिवस असेल, तुम्ही राहाच आपल्यासोबत। प्रशांत, आणखी काही अपडेट्स घेत आहेत, मात्र थोडंसं थांबवते मी आपल्याला। आय एम सॉरी। केशव उपाध्याय आहेत आपल्यासोबत, भाजपचे प्रवक्ते। उपाध्यायजी, 5 ऑगस्ट ही तारीख खूप खास म्हणायला हवी भाजप सरकारसाठी, कारण 5 ऑगस्टलाच कलम 370 हटवलं आणि आता 5 ऑगस्टलाच राम मंदिराचं भूमिपूजन होत आहे। प्रश्न भाजपसाठी महत्वाचे आहे की हा मुद्दा नाही, तर या देशातल्या लाखो करोडो ज्या भाविकांनी राम मंदिर, भव्य राम मंदिर व्हावं यासाठी जी आशा व्यक्त केली होती, अपेक्षा व्यक्त करत होते, त्या सर्व लाखो करोडो भाविकांसाठी 5 ऑगस्ट ही महत्वाची तारीख आहे। या देशाचं आस्था असलेलं, या देशाचं महत्वाचं स्थान असलेलं रामाचं मंदिर, भव्य राम मंदिर अयोध्येमध्ये उभारण्याचं काम 5 ऑगस्टला सुरू होत असेल तर मला वाटतं देशातल्या प्रत्येक रामावरती श्रद्धा असणाऱ्या प्रत्येकासाठी, फक्त हिंदू शब्द वापरत नाहीये, तर प्रत्येकासाठी अत्यंत महत्वाचा तो दिवस आहे। केशव उपाध्यायजी, पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः अयोध्येमध्ये उपस्थित राहणार असंही कळतंय। कोरोनाच्या संकट काळामध्ये खूपच काळजी घ्यायला लागणार आहे, कारण नाही म्हटलं तरी ही एक खूप मोठी गोष्ट आहे, खूप मोठा दौरा असेल हा। मला असं वाटतं पूर्ण त्या संदर्भातली योग्य ती काळजी घेऊन स्वतः नरेंद्र मोदीजी यांनी आवाहन केलं होतं, तुम्हाला आठवत असेल त्यांच्या शेवट झालेल्या त्यांच्या संबोधनामध्ये, की अशा प्रकारची सोशल डिस्टन्सची काळजी घेतली गेली पाहिजे। त्यामुळे या सगळ्या सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून एक भव्य राम मंदिर, जे देशातल्या सर्व करोडो हिंदूंचं एक आशास्थान असेल, सर्वांचं आशास्थान असेल, असं मंदिर या ठिकाणी उभा करण्याचं काम सुरू होत आहे। त्याला ते पूर्ण सोशल डिस्टन्स नियम पाळून सर्व गोष्टी ठेवून ते करतील यात शंका बाळगायचं कारण नाही। उपाध्यायजी, धन्यवाद आपण दिलेल्या या सगळ्या माहितीबद्दल।
आणि पुन्हा एकदा जाऊया प्रशांतकडे. प्रशांत, 5 ऑगस्ट हा दिवस त्या अर्थी खूपच महत्वाचा आहे आणि पंतप्रधान उपस्थित राहणार आहेत स्वतः. आणि जसं तू सांगितलंस की अयोध्या दौरा म्हटल्यानंतर सगळ्यांच्याच नजरा आणि पंतप्रधान अयोध्येमध्ये येणार म्हटल्यावर सगळ्यांच्या नजरा त्या ठिकाणी लागलेल्या असतात. आणि आता तर हे भूमिपूजन आहे, त्याच्यामुळे 5 ऑगस्ट हा दिवस त्या अर्थी खूपच मोठा असणार आहे. नक्कीच. आणि राम मंदिराचं हे काम किती काळामध्ये पूर्ण होतंय याची सुद्धा उत्सुकता आहे. कारण नोव्हेंबरमध्ये जेव्हा झारखंडच्या विधानसभा निवडणुका होत होत्या तेव्हा प्रचारामध्ये अमित शहांनी असं वक्तव्य केलेलं होतं की 6 महिन्यामध्ये एक गगनचुंबी मंदिर जे आहे ते आम्ही तुम्हाला बांधून दाखवू. अर्थात हा खूप कमी काळ होतो, कारण काल सुद्धा जी ट्रस्टची बैठक झाली त्याच्यामध्ये असं कळतंय की किमान 3 ते 3.5 वर्ष लागतील. मात्र जरी आपण असं पकडलं की सगळं काही सुरळीत होऊन 3-3.5 वर्षात काम जर पूर्ण झालं तर ती सुद्धा एक सिग्निफिकंट गोष्ट असेल. कारण 2024च्या लोकसभा निवडणुकांच्या आधी मग हे मंदिर जे आहे ते पूर्ण झालेलं असेल आणि त्याचे दरम्यानच्या काळामधले सुद्धा खूप राजकीय फायदे जे आहेत किंवा जे राजकीय अर्थ जे आहेत ते लावले जातील. कारण बिहारच्या निवडणुका अगदी काही दिवसामध्ये होत आहेत, नंतर 2022मध्ये उत्तर प्रदेशच्या निवडणुका आहेत. हा मुद्दा जो आहे तो आता किती रिलेव्हंट आहे याच्या संदर्भात सुद्धा खूप चर्चा होऊ शकते. कारण 2 दशकांपूर्वी जे राजकारण होतं ते आता तसं राहिलेलं आहे का, हा सगळा चर्चेचा भाग आहे. मात्र या सगळ्या गोष्टींचं गणित जे आहे ते नक्कीच भाजपच्या डोक्यामध्ये असेल, कारण त्याचनुसार आखणी जी आहे ती या सगळ्या कार्यक्रमाची केली जाईल. प्रशांत, यामध्ये आणखीन काही बाबी मंदिराबाबतच्या कळल्यात का? म्हणजे आर्किटेक्ट कोण असणार आहेत, इंजिनिअरिंग वर्क्स त्याचं कधीपासून ही कामं सुरू होतील, अभियांत्रिकी कामाला कधीपासून सुरुवात होणार आहे, काही टाइम फ्रेम, ही जी कमिटी ज्यांची काल बैठक झाली काही टाइम फ्रेम त्यांनी ठरवलेली आहे का? पर्टिक्युलरली 2 मजली हे राम मंदिर असणार आहे, त्याबद्दल काही आणखीन माहिती मिळालेली आहे का? 1989च्या दरम्यान हे सगळं जे आंदोलन सुरू झालं तेव्हापासून विश्व हिंदू परिषदेचं एक जे मॉडेल आहे ते त्या ठिकाणी अयोध्येमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. सोमपुरा म्हणून जे गृहस्थ आहेत ज्यांनी सोमनाथच्या मंदिराचं बांधकाम केलेलं होतं त्यांचे वंशज त्या ठिकाणी सगळ्या दगडांना आकार देण्याचं काम जे आहे ते त्या ठिकाणी करत होते. तर त्यांना सुद्धा याच्यामध्ये सहभागी करून घेतलं जाणार आहे. आणि जो मंदिराचा आराखडा विश्व हिंदू परिषदेचा होता त्याच्यामध्ये काही बदल करण्यात आलेला आहेत. जसाच्या तसा तो स्वीकारण्यात आलेला नाहीये. जसं की गर्भगृहापासूनची मंदिराची उंची जी आहे ती आता 161 फूट उंच जी आहे ती असणार आहे. याच्याशिवाय आधी 2 मंडपांचा प्रस्ताव होता, त्याच्याऐवजी 5 मंडप असतील, 5 घुमट असतील आणि त्या अर्थानं एक भव्यता जी आहे ती या मंदिराला प्राप्त व्हावी हा विचार त्या पाठीमागचा आहे. L&T ही बांधकाम क्षेत्रातली एक नामांकित कंपनी या सगळ्या मंदिराच्या बांधकामामध्ये व्यग्र आहे. याच्या आधी त्यांनी जमीन समतलीकरणाचं काम जे आहे ते त्या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे आणि आता अंतिम आराखडा सगळा निश्चित होऊन या कामाला सुरुवात होईल. याच्याशिवाय सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की या सगळ्या कामाचा जो खर्च आहे तर त्याच्या संदर्भात सुद्धा बैठकीमध्ये चर्चा झाली आणि त्यात असं ठरलेलं होतं की जितकं समाजाकडून मिळेल, जे समाज या सगळ्या बांधकामासाठी दान देईल त्या सगळ्या म्हणजे पैशाचा वापर जो आहे तो या मंदिरामध्ये केला जाईल. आणि जे टार्गेट आहे की 10 कोटी लोकांच्यापर्यंत या संदर्भात पोहोचायचं, हे टार्गेट जे आहे ते काल ट्रस्टनं ठेवलेलं होतं. 10 कोटी लोकांपर्यंत पोहोचायचं म्हणजे जसं तू सांगितलंस ज्या मंदिराचा, ज्या फोटोचा तो उल्लेख केलेला आहेस की विश्व हिंदू परिषदेनं ही साधारण ही एक अशी इमारत बनेल, असं हे मंदिर बनेल, असं एक त्यांनी पहिल्यापासूनच जे मंदिर समोर आणलेलं आहे. खूप भव्य मंदिर असं आहे हा आणि त्यासाठीचा खर्च सुद्धा खूप असणार आहे. तर हा खर्च कशा पद्धतीने म्हणजे त्यासाठीची रक्कम, त्यासाठीचा जो काही खर्च येणार आहे हे पैसे कशा पद्धतीने गोळा केले जातील किंवा काय, त्याबद्दल काही या बैठकीमध्ये ठरलेलं आहे का? तेच मी आता सांगितलं की ट्रस्टच्या लोकांनी काल त्याच्या संदर्भात चर्चा केली आणि किमान 10 कोटी लोकांपर्यंत पोहोचण्याचं टार्गेट आहे की ज्या माध्यमातून या मंदिर निर्मितीच्या कामासाठी दान गोळा केलं जाईल. अर्थात सरकारी मदत कशा पद्धतीची असणार आहे हे आपल्याला अजून स्पष्ट झालेलं नाहीये, कारण जेव्हा निकाल दिलेला होता सुप्रीम कोर्टानं तेव्हा तो काहीसा संतुलित करण्याचा सुद्धा प्रयत्न कोर्टानं केलेला होता, ज्याच्यामध्ये हे सांगितलेलं आहे की 5 एकर जागा जी आहे ती मशिदीच्या बांधकामासाठी देण्यात यावी. अर्थात ती वादग्रस्त जागेवरची नाहीये तर
अयोध्येमध्ये इतरत्र अशा पद्धतीनं 5 एकर जागा जी आहे ती मशिदीच्या बांधकामासाठी दिली जाणार आहे. सुरुवातीला मुस्लिम समाजामध्ये सुद्धा खूप वेगवेगळी मतं व्यक्त होत होती की ही 5 एकर जागा स्वीकारायची की नाही, त्याच्यापेक्षा ती स्वीकारूच नये असा सुद्धा काहींचा रोख होता. मात्र नंतर सामंजस्यानं हा तोडगा निघालेला आहे की ती जागा स्वीकारायची. आणि हे जे ट्रस्ट आहे ते सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार बनलेलं ट्रस्ट आहे. याच्यामध्ये पंतप्रधानांचे माजी मुख्य सचिव नृपेंद्र मिश्रा हे सहभागी आहेत. वेगवेगळे जे लोक आहेत त्यांना याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत. जे संघटनांचे लोक आहेत, चंपतराय जे महासचिव आहेत, त्याच्यानंतर महंत नृत्यगोपाल दास जे रामजन्मभूमी न्यासाचे प्रमुख होते त्यांना याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. तर असे 15 सदस्य याच्यामध्ये आहेत आणि हा सगळा निर्णय जो आहे तो अशा पद्धतीनं तारतम्यानं घेतला जाईल. पण जेव्हा हे भूमिपूजन सुरू होईल त्याच्यानंतर ते किती कालावधीत काम पूर्ण होतंय याची सुद्धा खूप उत्सुकता असेल, जसं मी उल्लेख केला मगाशी. कारण 2024च्या लोकसभा निवडणुका ज्या आहेत त्याच्या आधी हे काम पूर्ण व्हावं असा भाजपचा मानस असेल. आणि आता या सगळ्या याच्यावरती शिवसेनेची काय प्रतिक्रिया येते हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल. कारण निवडणुकीच्या काळामध्ये उद्धव ठाकरे यांनी जवळपास 2 ते 3 वेळा दौरा केलेला होता. पहिल्यांदा जेव्हा ते उद्धव ठाकरे अयोध्येमध्ये पोहोचलेले होते तेव्हा त्यांनी गर्जना केलेली होती की जे लोक कुंभकर्णाची झोप घेतात या सगळ्या प्रकरणावरती त्यांना जागं करायला आम्ही आलेलो आहोत. आणि त्यामुळे शिवसेनेनं सुद्धा अयोध्येमध्ये वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला होता. त्यांची सुद्धा आता काय प्रतिक्रिया येते हे पाहावं लागेल. प्रशांत, तुम्ही सोबत राहाच. आपण पुढचे आणखीन काही अपडेट्स तुमच्याकडनं घ्यायचे. खरं तर अयोध्येमध्ये राम मंदिर निर्माण शुभारंभाचा मुहूर्त ठरलाय आणि येत्या 5 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी या भूमिपूजनासाठी आता स्वतः उपस्थित राहणार आहेत. 3 किंवा 5 ऑगस्टला हे भूमिपूजन करतील अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र आज भूमिपूजनासाठी 5 ऑगस्टचा मुहूर्त निवडण्यात आलेला आहे. मोदी सरकारसाठी 5 ऑगस्ट ही तारीख ही ऐतिहासिक आहे. कारण गेल्या वर्षी 5 ऑगस्टलाच मोदी सरकारनं जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवण्यासंदर्भातलं विधेयक राज्यसभेत सादर केलं होतं. यंदा 5 ऑगस्टला मोदी राम मंदिराचं भूमिपूजन करणार आहेत. त्यामुळे 5 ऑगस्ट ही तारीख मोदी सरकारच्या दृष्टीनं सुद्धा खूप महत्वाची आहे. गेल्या वर्षी कलम 370 हटवण्यासंदर्भातला महत्वाचा पाडाव आणि यावर्षी राम मंदिराचं भूमिपूजन हे 5 ऑगस्टला होणार आहे. त्यामुळे 5 ऑगस्टची ही तारीख मोदी सरकारसाठी ऐतिहासिक आहे. आणि हा जो मुहूर्त निवडण्यात आलाय, हा जो दिवस निवडण्यात आलेला आहे त्याचं वैशिष्ट्य काय आहे आपण या संदर्भात बोलणार आहोत. पंचांगकर्ते दाखरू सोमण सर सध्या आपल्यासोबत आहेत आणि पंचांग अभ्यासक नाशिकहून नरेंद्र धारणे हे सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. आपण त्यांना विचारूया 5 ऑगस्टचा हा दिवस का निवडलेला आहे. सुरुवातीला दाखरू सोमण यांच्याकडे जाऊया. सोमण सर, 5 ऑगस्ट काय खासियत आहे या दिवसाची? उत्तर भारतामध्ये भाद्रपद कृष्ण द्वितीया म्हणतात. आपल्या महाराष्ट्रामध्ये श्रावण कृष्ण द्वितीया आणि त्या दिवशी धनिष्ठा नक्षत्र आहे. आणि धनिष्ठा नक्षत्र असल्यामुळं शुभ दिवस येतो. आणि आपल्याकडे एखादं मंदिर किंवा एखादं घर बांधायचं असेल तर वास्तुशास्त्राप्रमाणे वास्तू मुहूर्त बघितला जातो आणि तो मुहूर्त बरोबर त्या दिवशी आहे 5 ऑगस्टला. त्यामुळे तो दिवस चांगला आहे वास्तुशास्त्राच्या दृष्टीनं, म्हणून हा दिवस ठरवण्यात आला असावा असं मला वाटतं. नरेंद्र धारणे सुद्धा आपल्यासोबत आहेत. धारणेची काय महत्व आहे 5 ऑगस्ट या दिवसाचं? हो, उत्तर भारतामध्ये त्यांचा श्रावण हा पौर्णिमा टू पौर्णिमा असतो. त्यामुळे त्यांचा श्रावण संपल्यानंतर जे 5 दिवस असतात त्या दिवसात त्यांना फार महत्व असतं. तिथे अनेक प्रकारचे धार्मिक कृत्य उत्तर भारतामध्ये करतात. आणि हा जो दिवस निवडलाय अयोध्याचा पायाभरणीचा, हा मुहूर्तशास्त्राप्रमाणे अत्यंत प्रभावशाली आहे. कारण त्या दिवशी द्वितीयसह तृतीय आहे आणि धनिष्ठा नक्षत्रासह शततारका नक्षत्र असे दोन्ही नक्षत्र आहेत जे स्थिर पायाभरणे म्हणजे हे कायमस्वरूपी दिगंत कार्य आहे जे अनेक पिढ्यांना पुढे राहणार आहे. त्यामुळे राम मंदिराचा हा एक मोठा पायाभरणीचा मुहूर्तशास्त्रामध्ये अत्यंत महत्वपूर्ण आहे. जो शततारका नक्षत्र आणि धनिष्ठा नक्षत्र युक्त दिवस असल्यामुळे सकाळी 10 वाजेपर्यंत धनिष्ठा नक्षत्र आणि त्यानंतर शततारका नक्षत्र हे अत्यंत शुभ मानण्यात येतं. शततारका हे नक्षत्र जे आहे कोणतेही स्थिर कामं किंवा कायमस्वरूपी दिगंत काळापर्यंत राहणाऱ्या कामांसाठी अत्यंत शुभ मानण्यात येतं. धनिष्ठा हे मंगळाचं नक्षत्र आहे. मंगळ आणि शनी आणि मंगळाच्या नक्षत्रासह जे येणारं एक शततारका नक्षत्र आहे हे दोन्ही नक्षत्र अत्यंत शुभ मानण्यात येतात. कोणत्याही प्रकारचे स्थिर कामं करण्यासाठी मुहूर्तशास्त्रात ज्योतिष दृष्टीने याचं अत्यंत महत्व आहे. त्यामुळे हा एक चांगला मुहूर्त आहे ज्यामुळे अनेक कालांपर्यंत या राम मंदिराची जी पायाभरणी होणार आहे ती अनेक पिढ्यांना सदैव प्रेरणा देईल
हा त्याच्या मागचा उद्देश आहे. सोमन सर, वास्तुशास्त्राच्या दृष्टीने त्या वास्तुशास्त्रामध्ये 5 ऑगस्ट या दिवसाला काही विशेष महत्व आहे का? हो, एक महत्वाची गोष्ट म्हणजे नक्षत्र पाहिलं जातं. वास्तुशास्त्राचे मुहूर्त पंचांगात दिनदर्शिकांमध्ये दिलेले असतात आणि त्यावेळी नक्षत्र हे महत्वाचं असतं. आणि सकाळी 9:30 पर्यंत धनिष्ठा नक्षत्र आहे, नंतर शततारका आहे. दोन्ही नक्षत्र आपल्याकडे प्राचीन काळापासून शुभ मानली जातात आणि म्हणूनच तो दिवस वास्तुशास्त्राचा आहे. आपल्याकडे ग्रहप्रवेशाचे जसे मुहूर्त असतात तसे वास्तू प्रारंभाचे म्हणजे वास्तुशास्त्राचे मुहूर्त असतात आणि असा हा वास्तू बांधण्याचा प्रारंभ करण्याचा हा दिवस म्हणून हा महत्वाचा आहे 5 ऑगस्ट. आणि आपल्या महाराष्ट्रात त्याला श्रावण शुक्ल कृष्ण द्वितीया म्हणतात, पण उत्तर भारतामध्ये पौर्णिमांत महिने असल्यामुळं अर्थात तो भाद्रपद कृष्ण द्वितीया म्हटलं जातं. पण महत्व आपल्याकडे प्राचीन काळापासून नक्षत्रांना दिलेलं आहे. म्हणजे चंद्र ज्या नक्षत्रात असतो सकाळी 9:30 पर्यंत तो चंद्र धनिष्ठा नक्षत्रात आहे, नंतर शततारका नक्षत्रात आहे आणि त्यामुळं हा दिवस आपल्या पंचांग दिनदर्शिकेमध्ये वास्तू मुहूर्त म्हणून दिलेला आहे. आणि म्हणूनच या दिवशी राम मंदिराची ही आपली सुरुवात केली जाणार आहे. अर्थात महत्वाची गोष्ट आहे कारण हे कायमचं श्रीराम मंदिर भव्य दिव्य होणार आहे आणि एक तो प्रतिष्ठेचा अभिमानाचा असा दिवस आहे. अभिमानाचं ते मंदिर आहे, आदर्शाचं मंदिर आहे. आपण रामाची पूजा करतो म्हणजे काय तर रामाचे जे आदर्श आहेत त्याची पूजा करतो, त्याच्या प्रति आदर व्यक्त करतो आणि म्हणूनच हे आदर्शाचं मंदिर आहे असं म्हटलं तरी चालेल. आणि ते शुभ मुहूर्तावरती म्हणजे वास्तू मुहूर्त पाहून 5 ऑगस्टला सुरुवात करण्यात येणार आहे कामाची. धारणेजी, ही जी तिथी आहे म्हणजे आपल्याकडे श्रावण कृष्ण द्वितीया आणि उत्तर भारतामध्ये भाद्रपद द्वितीया, या तिथीला यापूर्वी अशा काही खास गोष्टी खास काही घटना घडलेल्या आहेत का? याच्या काही नोंदी आहेत का आपल्याला माहित? आता साधारण 1989 साली जेव्हा याचा न्यास झाला होता, हा सुद्धा साधारण याच मुहूर्तावर झाला होता आणि 90 साली सुद्धा पुनश्च एकदा न्यायालयाने जेव्हा ते दरवाजे उघड्याची परवानगी दिली होती अयोध्येमध्ये राम मंदिराचे लांब लल्लाचं जे काही वाद विवाद न्यायालयात होते त्यावेळेस पण अशाच प्रकारच्या मुहूर्ताचा आधार त्यावेळेस घेतला गेला होता. त्यामुळे पूर्व इतिहासाला आहेच, कारण श्रावण महिना संपल्यावर उत्तर भारतीयांमध्ये जे 5 दिवस असतात नंतरचे त्यावेळेस अनेक धार्मिक कृत्यांना अत्यंत महत्व आहे. त्याच्यात यज्ञोपवीत संस्कार ते लोक करतात, यज्ञोपवीत चेंज बदलतात, तिथे जे प्रथा आहे पद्धती आहेत उत्तर भारतामध्ये. त्यामुळे हे 5 दिवस अत्यंत महत्वाचे आहेत. मुख्यतः यावेळेस असं मुहूर्तशास्त्राप्रमाणे आपण बघायला गेलं, वास्तुशास्त्र तर आहेच पण मुहूर्तशास्त्राप्रमाणे बघायला गेलं तर त्याच्यात स्वराशीला गुरु आहे सध्या धनुराशीला, नंतर तसंच स्वराशीला शनी सुद्धा आहे आणि त्या दिवशी चंद्र कुंभ राशीला आहे आणि गुरु आणि चंद्राचा हा एक गजकेसरी योग होतोय जो दिगंत काळापर्यंत जे आपली जनता आहे, राम म्हणजे आपल्या पूर्ण भारतीयांमध्ये अत्यंत आदराचं स्थान असणार आहे आणि ही दिगंत कीर्ती पिढ्यानपिढ्या लोकांना सगळ्यांना प्रेरणा देत राहील, आपल्या अनेक पिढ्यांना प्रेरणा देईल. कारण गजकेसरी योग ज्या वेळेस होतो त्या मुहूर्तावर सुरू झालेल्या कोणत्याही गोष्टी या दिगंत काळापर्यंत राहतात, म्हणजे अनंत काळापर्यंत राहतात. त्यामुळे हा अत्यंत शुभ दिवस आहे जो मुहूर्तशास्त्राप्रमाणे मानण्यात येतो आणि त्यामुळे त्या दिवशी होणारी पायाभरणी ही आपल्याला कायम प्रेरणादायी राहील अनेक पिढ्यांना, हा त्याच्या मागचा उद्देश आहे. सोमन सर, या गजकेसरी योगाचं आणखी थोडंसं महत्व असं आहे, कुठल्याही शुभ कार्याला प्रारंभ करताना प्राचीन काळापासून पंचांगामध्ये मुहूर्त दिलेले आणि आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये पंचांगाचे वैशिष्ट्य आहे की प्रत्येक कार्याला वेगवेगळे नियम आहेत मुहूर्त सांगण्याचे. तर त्यामुळं आणि राम मंदिर म्हटल्यानंतर हा फार अभिमानाचा असा क्षण आहे, अभिमानाचं मंदिर आहे. प्रभू रामचंद्र हे आदर्श पुरुष होते हे सर्वांना माहिती आहे. सर्वात कसं जगावं हे रामायण शिकवतं आणि कसं जगू नये महाभारत शिकवतं. रामायण आणि महाभारत हे 2 ग्रंथ भारतीय संस्कृतीच्या दृष्टीनं आणि भारतीय संस्कृतीप्रमाणे आपण एखाद्या शुभ कार्याला मुहूर्त पाहतो. अर्थात हा मुहूर्त मंदिराच्या प्रारंभाचा आहे, साहजिकच वास्तू आहे म्हणून वास्तुशास्त्राचे जे नियम आहेत त्याप्रमाणे पंचांगामध्ये हा मुहूर्त दिलेला आहे आणि तो शुभ मुहूर्त आहे, शुभ दिवस आहे. आता याच सुमाराला पूर्वी चांगल्या घटना घडल्या होत्या राम मंदिराच्या बाबतीत, त्यामुळे हा दिवस महत्वाचा आहे. म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या दृष्टीने तर श्रावण महिना पवित्र मास आहे
आणि उत्तर भारताच्या दृष्टीनं भाद्रपद कृष्ण पक्ष पौर्णिमांत महिना असल्यामुळं आणि ह्या 15 दिवसामध्ये शुभ कार्य केलं जातं आणि त्यातही धनिष्ठान शततारका नक्षत्र ही दोन्ही नक्षत्र चांगली आहेत आणि म्हणूनच हा मुहूर्त केलेला आहे. हा अस्मितेचा प्रश्न आहे, अभिमानाचा प्रश्न आहे, आदर्शाचा प्रश्न आहे आणि म्हणूनच भारतीय लोकांसाठी एक आदर्श मंदिर उभारलं जावं आणि या दृष्टीने सर्वांनी प्रयत्न केले होते आणि त्याला यश आलेलं आहे आणि त्या मंदिराचा प्रारंभ या 5 ऑगस्टला होतोय. खरं कौतुकास्पद गोष्ट आहे, अभिमानाची गोष्ट आहे भारताच्या दृष्टीनं आणि म्हणून या मुहूर्ताला सुद्धा महत्व आहे. नक्कीच. धारणेजी आणि सोमन सर, तुमच्या दोघांचेही आभार. तुम्ही या दिवसाचं महत्व आमच्या सोबत शेअर केलं त्याबद्दल. त्यामुळे आता 5 ऑगस्ट हा एक महत्वाचा दिवस निवडण्यात आलेला आहे. भूमिपूजन या दिवशी राम मंदिराचं होणार आहे. भाजप सरकारसाठी हा दिवस महत्वाचा आहे कारण 2000 यापूर्वी 5 ऑगस्टला कलम 370 रद्द करण्यासंदर्भात सुद्धा एक महत्वाचा पाडाव याच दिवशी पार करण्यात आलेला होता आणि आता राम मंदिराचं भूमिपूजन सुद्धा 5 ऑगस्टलाच होत आहे.